जण आले पाहिजे असं काही नियम आहे का? कलेक्टर खाली आले असते तर आम्ही वरती आलो नसतो, ते खाली नाही आले म्हणून आम्ही वरती आलो. पोलिसांनी या ठिकाणी बळाचा वापर केल्याचं पाहायला मिळालं. शेतकऱ्यांची सामंजस्याने चर्चा व्हायला हवी होती. तुमची अपेक्षा तीच होती. शेतकऱ्याची अवस्था अशी आहे, जसं जंगलातला वाघ असतो ना, तो हरणाले खाऊन टाकतं, बडी मछली छोटी मछली को खाता आहे, तशी अवस्था आहे आज आमची शेतकऱ्याची. म्हणजे शेतकऱ्याला कलेक्टर ऑफिसमध्ये यायच्यापासून बंधन आहे, त्याच्यासाठी आणीमारी करण्याला पोलीस करत असतात, तो निश्चित आहे, ते चांगलं नाही आहे. काय हरकत होतं कलेक्टरने इथे आले खाली. नेमकी शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची काय चर्चा झाली? उमेशराव सांगा. एक मिनिट, आपल्याशी एक प्रश्न आहे. आज संभाजीनगरमध्ये पैठणमध्ये पंचनामे चालू असताना महसूल अधिकारी शेतकऱ्यावरती ओरडला म्हणून संतापामध्ये शेतकऱ्यांनी थेट विहिरीत आत्महत्या केली आहे. काय प्रतिक्रिया आहे तुमची? असं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे मस्ती बरोबर नाही आहे. एकतर नैसर्गिक आपत्तीमध्ये त्याची मानसिकता पाहिली पाहिजे. त्याला सावरून घेण्याच्या ऐवजी जर प्रशासन असं वागत असेल तर त्याच्या थोबाडीत मारायला पाहिजे. तहसीलदाराच्या सरकारनं जर कारवाई केली तर आम्ही जाऊ थोबाडीत मारायला त्याच्या. आज राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. कर्जमाफीच्या मुद्द्याला घेऊन तुम्ही सरकार विरोधात रान पेटवताय. मराठवाडा असेल, विदर्भामध्ये तुमच्या आंदोलनाला चांगलं यश येताना दिसतंय. शेतकरी बोलतायत. आता खानदेशातही या निमित्ताने मागणी. पुरा महाराष्ट्र समोर येईल. 28 तारखेला नागपूर पूर्ण गच शेतकऱ्यांना भरेल. प्रचंड ताकदीनं शेतकरी येईल. कर्जमुक्तीशिवाय पर्याय नाही. जो हमी भाव आहे 3400 रुपये सोयाबीनचे आहे, ते खरेदी केंद्र सुरू केले पाहिजे. कापसाचं खरेदी केंद्र सुरू केले पाहिजे. किती करणार आहे, किती खरेदी करणार आहे, ज्वारी असेल, मका असेल, या सगळ्या बाबतीत या 10-15 दिवसात दिलं नाही तर 28चे वाट पाहू नये. प्रत्येक कलेक्टर ऑफिसमध्ये घुसू आणि नंतर पालकमंत्र्याच्या घरी. याच सरकारने आश्वासन दिलेलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात येईल. आता मात्र मंत्र्यांकडून वेगवेगळी उत्तरे दिली जात आहे. आता ते म्हणतात दुष्काळ पडल्यावर देऊ. आता काय दुष्काळ पडायचा राहिलाय? अर्धी अधिक जमीन प्रत्येक जिल्ह्यातली ओली झालेली आहे. पीक दिसत नाही, पाणी दिसतंय. आणि मग ते देवेंद्रजी बोलले होते दुष्काळ केल्यावर आम्ही माफ करू. तर त्यांना असं म्हणणं आहे का आमचा शेतकरी रक्तवामळ होऊ द्या. तो रक्तरंजित झाला तर आम्ही डोळ्यानं पाहतोय. झाला काय रक्तरंजित? आता मरतं काय तू? आणि मग कर्जमुक्ती देतोय. हे बंद केलं पाहिजे. जळगावमध्ये पण 4 मंत्री आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात कोणीच सभागृहात बोलत नाही अशी प्रतिक्रिया दावा केली मुख्यमंत्र्यांनी. आणि त्यांना काय मंत्रीपद भेटले, खुश आहे ते. आता काय शेतकरी वाऱ्यावर. इथं साध्या लहान लहान गोष्टी आम्ही चर्चा केल्या. तुम्ही सांगा मंडल घोषित करायला काय झालं होतं? मग का बरं 3 मंत्र्यांना सांगितलं नाही कलेक्टरला? आत्तापर्यंत ते घोषित व्हायला पाहिजे होते. मागचे पैसे भेटले नाही. तिकडे त्या बरहामपूरचं आम्ही पाहतोय ते बोर्ड आहे तसं मनमानी वागतंय. म्हणजे शेतकऱ्याजवळून 300 रुपये टनानं 300 रुपये क्विंटलनं केळी घेतोय आणि त्याच्या 5 मिनिटात 15 मिनिटात ते केळी जर ट्रकात गेली का ते 1100नं विकतंय. काय धंदा चालू आहे? मग 3-4 मंत्री आहे कशासाठी? भाऊ, जिल्ह्यामध्ये एक संकटमोचक म्हणून आहे. देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे गिरीश महाजन आहे. मात्र शेतकऱ्यांवरती हे संकट आलेलं आहे. ते पक्षाचे संकट मोचन आहे. शेतकऱ्याचे असते तर बरं झालं असतं ना. आणि गुलाबरावचा आवाज पक्षाशिवाय निघत नाही. एक गंभीर मुद्दा आहे, कापसाचा मुद्दा आहे. केंद्र सरकारने आता कापसाचं आयात शुल्क जे आहे ते माफ केलेलं आहे. कापूस विकावा कसा हा मोठा प्रश्न असणार आहे. हमी भावाचा मुद्दा दूर आहे. दुसरीकडे सीसीआय जी खरेदी करते, जाचं कटींमुळे जे जिनर्स आहेत ते सीसीआयचं खरेदी केंद्र घ्यायला तयार नाही. म्हणजे आजच कापूस उत्पादक शेतकऱ्याचं मरण. मला एक सांगा, यांनी जीएसटीचा परतावा म्हणून सोयाबीनला 6000 देतो म्हटलं होतं. मोदीजींनी म्हटलं होतं आणि देवेंद्रजींनी म्हटलं होतं. त्या बाबतीत काय तर काहीच निर्णय झालेला दिसत नाही. दुसरं कापसाचं 11,000 रुपये भावाची शिफारस केली. केंद्रानं 8,100 जाहीर केले. 110 रुपये. आता 110 मध्ये किती कापूस खरेदी करणार आहे, कुठल्या क्वालिटीचा करणार आहे? आणि शेतातल्या मालाची क्वालिटी पाहत असाल तर यांच्यासारखे बेखूब आहे का कोणी? तुम्ही त्याच्यात पाहणार आहे, या पाण्यामध्ये त्याची क्वालिटी राहणार आहे. मग भावांतर योजना का सुरू देत नाही तुम्ही? आम्ही ठरवलं पाहिजे ना काय या सगळ्या दुष्काळी याच्यामध्ये, या अवस्थेमध्ये माझा जो कापूस उत्पादक शेतकरी किंवा सोयाबीन आहे त्याचं सोयाबीन अर्धा अधिक गेलंय, कापूस अर्धा अधिक गेलाय. म्हणजे वरते तर निसर्गानं अर्धा मारला आणि आता अर्धा राहिलेलं पीक आहे ते तरी तुम्ही खरेदी करणार आहे का नाही? त्याबाबत काही वाच्यता नाही. कृषी मंत्री बोलायला तयार नाही, मुख्यमंत्री बोलायला तयार नाही, तुमच्या जिल्ह्यातले नेते मंत्री बोलायला तयार नाही का होय आम्ही खरेदी करू, सगळ्या करू. पंजाबचा सगळा शेतीमाल 90% खरेदी होतोय आणि आतापर्यंतचं महाराष्ट्राचं रेकॉर्ड पाहिलं 10 ते 15% खरेदी करतोय आम्ही. पूर्ण खरेदी कधीच केली नाही.
कर्जमाफी न होण्याच्या पाठीमागे तुम्हाला असं वाटतं लाडक्या बहिणीवरती जास्त लाडके गिडके बहिणी 80,000 कोटीचा शक्तीपीठ कोण माफ सुरू केला? ते लाडके बहिणीचं निवड नाटकं सुरू आहे. गृहनिर्माणासाठी तुम्ही 75,000 कोटी दिले. तुम्ही मुंबई पुन्हा मेट्रो गिट्रोसाठी किती पैसा दिला सांगा ना. आणि पैसे आहे नाही तुमच्याकडे, पैसे नाही आम्हाला सांगा ना. दादानं दादागिरी दाखवा ना. 18% तुम्ही आता फक्त कर्ज आतापर्यंत कर्ज उचल केली. आधी काय एखादा लाख कोटी उचला, कायमचं व्यवस्थित करून द्या. तुम्हीच म्हणत होते 7-12 कोरा कोरा, आता म्हणतो दुष्काळ पडू द्या. अहो नाही, जनाची तर मनाची राहिली पाहिजे का नाही, तेवढी तर ठेवली पाहिजे. सर्वच समाज आता आरक्षणासाठी वाढतायत, दुसरीकडे शेतकऱ्यांचं मरण होतंय. आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वच मंत्री बोलतायत, मात्र या शेतकऱ्याच्या मुद्द्यावर कोणीच भांडायला किंवा मंत्री बोलत नाही, तुम्ही पाहिजे तेवढं दाखवत नाही. घ्या उमेश भाऊ सांगा ना.